नमस्कार मंडळी. तर बाप्पांच्या आवडीचा प्रसाद म्हणजे उकडीचे मोदक. तर करायचं काय आहे, इथं एका पातेल्यामध्ये 1 कप दूध घेतलेलं आहे, 1 वाटी, आणि 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. 1 चमचा यामध्ये तूप टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण आहे ते उकळवून घ्यायचं. त्यानंतर आहे ते एका भांड्यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातले आणि जे दुधाचं मिश्रण होतं ते यामध्ये ओतून घ्यायचं. छान असं मिक्स करायचं. अगदी पूर्णपणे यामध्ये मिश्रण आहे ते दुधाचं मिक्स झालं पाहिजे. वरतून एखादं ताट आहे ते झाकायचं आणि 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचं. एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे, त्यामध्ये खोवलेला नारळ आहे तो टाकून घेतलेला आहे. काजू बदामाचे तुकडे टाकायचे आहेत. त्यानंतर अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे आणि छान असं हे मिक्स करायचं आहे. काजू बदाम आहे ते ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर वेलची पूड आहे ते टाकून घ्यायची आणि मिक्स करायचं. छान असं आपलं सारण तयार झालं. त्यानंतर पारीसाठी इथं आपण तांदळाचं पीठ ठेवलेलं होतं वापरण्यासाठी, ते एका ताटामध्ये काढून छान असं मिक्स करून घ्यायचं. ग्लासाच्या साह्यानं पूर्णपणे ह्याच्या गाठी फोडून मळून घ्यायचं आहे. जसं पाण्याची गरज लागेल तेवढं पाणी टाकून वरतून छान असं मऊसूद अगदी पीठ मळलं गेलं पाहिजे. आणि वरतून 1 ते 2 चमचे तूप टाकायचं आणि त्यानंतर सुद्धा मिक्स करून घ्यायचं. अगदी लोण्याप्रमाणे हे जे पीठ आहे ते मऊ तयार होतं, त्यामुळं पारी आपली आहे ती तुटत नाही. खूप छान असे मोदक तयार होतात. अगदी नवशिकी जरी मुली असल्या ना तरीसुद्धा हे मोदक आहेत ते तर बनवण्यासाठी काहीसुद्धा अडचण येत नाही. त्यानंतर इथं एक गोळा काढून घेतलेला आहे पिठाचा आणि याचा आहे ती छान अशी पारी बनवून घ्यायची आहे हातावरती. ज्यांना तुम्हाला हातावरती येत नसेल तर तुम्ही लाटून घेतली तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. पातळ अशी पारी आहे ती बनवून घ्यायची. त्यानंतर इथं सारणाचा गोळा आहे तो यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि वरतून मोदक आहे तो बंद करायचा. मी दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे. आणि त्यानंतर थोडंसं ह्याला लांबट आकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला मोदकाला आहे ते कळ्या पाडणार नाही आहेत आपण. त्यासाठी ह्या कळ्या जे पाडायचे आहेत ते चमचा घेतलेला आहे आणि त्याच्या साह्यानं आपण कळ्या पाडणार आहोत. तर ज्या नवीन मुले आहेत शिकतात मोदक बनवण्यासाठी, त्यांच्यासाठी हे खूप छान अशा ऑप्शन आहे. तर त्यानंतर पूर्णपणे म्हणजे मोदकाला कळी पाडताना व्यवस्थित वरच्यावर अलगद असं चमच्यांच्या साह्यानं पाडून घ्यायचे. जास्त म्हणजे आतमध्ये चमचा रोवायचा नाही, नाहीतर मग ते मोदक आहे तो फाटला जाईल. आणि वरतून थोडासाच प्रेस करायचा मोदक. बघा, पाहू शकताय तुम्ही, एकदम 1 नंबर अशी कळी पडलेली आहे मोदकाला आणि छान असा पॅकसुद्धा झालेला आहे. तर अशा पद्धतीनं सर्व मोदक आहेत ते बनवून घेतलेले आहेत मी. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये पाणी गरम झालेलं आहे आणि 10 मिनिटासाठी हे मोदक आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत. खूप छान असे चवीला मोदक तयार होतात. तर 10 मिनिट झालेले आहेत. छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत. मोदकावर चकाकीसुद्धा खूप छान आलेले आहे. वरतून मस्त अशी तुपाची धार सोडायची आहे आणि बाप्पांचा प्रसाद आहे तो रेडी झालेला आहे. नक्की एकदा ट्राय करा.